ब्रेकनंतर आपलं स्वागत। हिंगोलीतून एक महत्त्वाची बातमी आहे। हिंगोलीमध्ये भाजपच्या रामदास पाटील यांनी बंडखोरी केली आहे। रामदास पाटील यांच्याकडून हिंगोलीच्या जागेसाठी अपक्ष अर्ज दाखल करण्यात आलाय। रामदास पाटील यांनी हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध केला होता आणि आता रामदास पाटील यांनी या ठिकाणी बंडखोरी करत आपला अपक्ष अर्ज दाखल केला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी रद्द करत त्या ठिकाणी बाबूराव कदम यांना शिंदे गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र या ठिकाणी भाजपचे रामदास पाटील यांनी बंडखोरी केली आहे। रामदास पाटील यांनी हिंगोलीच्या जागेसाठी अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे बाबूराव कदम यांच्यासाठी आता डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजप रामदास पाटील यांची समजूत काढण्यामध्ये यशस्वी होतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचं दिसतंय। अतिशय विचारपूर्वक मी ठरवलेलं आहे की आपण एक तिसरा पर्याय, युवा वर्गातला पर्याय, गोरगरिबांसाठी पर्याय, महिलांच्या विकासासाठी पर्याय, शेतकऱ्यांच्या विकासासाठी पर्याय, सामान्य दीन दलित दुबळे आणि अपंग बांधवासाठी अहोरात्र काम करण्यासाठी पर्याय। त्यामुळे मागच्या 3 वर्षापासून प्रत्येक गावखेड्यापर्यंत आमचा संपर्क झालेला आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की सामान्य जनता या प्रस्थापिताविरुद्ध विस्थापितांचा जो विषय असेल, गरिबांचा जो विषय असेल, त्यासाठी मोठ्या मताधिक्यानं, जरी ठीक आहे आम्हाला तिकीट नाकारलेलं असेल तर जनतेच्या मनातलं तिकीट आम्हाला मिळालेलं आहे।